नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात एसीबीची मोठी कारवाई. 25,000ची लाच घेताना शिक्षण अधिकारी जाळ्यात. एसीबीच्या धडक कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात. प्रकाशक प्रशांत आंबी यांचा गंभीर आरोप. गोकुळ निवडणुकीवरून कोल्हापुरात राजकीय धुरळा. गळ्यात गळे घालायचे होते तर 2 महिने गोकुळा बदनाम का केलं, आमदार पाटलांचा खोचक सवाल. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंध विभागानं एक मोठी आणि खळबळजनक कारवाई केली आहे. प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी DC कुंभार यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. बदली होऊन आलेल्या एका प्राथमिक शिक्षकांचा 3 महिन्यांचा थकीत पगार आणि फरक काढण्यासाठी कुंभारने ही लाच मागितली होती. अखेर शिवाजी मार्केटमधील कार्यालयात 25,000ची रक्कम घेताना एसीबीने त्यांना जाळ्यात पकडलं. या धडक कारवाईमुळे सध्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. कोल्हापुरात अवैध दारू धंद्याविरोधात इस्पुर्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. करवी तालुक्यातील निगवे खालसा येथे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अवैध हातभट्टी दारूचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलाय. या कारवाई दरम्यान दारू तयार करण्याचे 600 लिटर कच्चे रासायनिक नष्ट करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इस्पोली पोलीस ठाण्याच्या पथकानं ही धडक कारवाई केली असून पुढेही अशीच तीव्र कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी यावेळी दिलाय. एक खळबळजनक बातमी समोर येते आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात आलेत. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी हा गंभीर आरोप केलाय. पुण्यातील मधुश्री प्रकाशनातर्फे हे बनावट पुस्तक छापलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. या पुस्तकातून मूळ मजकूर वगळण्यात आलाय. तसंच काही बदनामीकारक गोष्टींचा यात समावेश केला असल्याचं देखील त्यांनी म्हणलंय. या प्रकारामुळे आता पुस्तक वर्तुळात एकच खळबळ उडाली. गोकुळ संघाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापले. आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या नेत्यांवर अत्यंत घणाघाती टीका केली. महायुतीचे सर्व नेते एकत्र आले असले तरी खरा दूध उत्पादक शेतकरी माझ्याच बाजूने खंबीरपणे उभा आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच जर तुम्हाला शेवटी गळ्यात गळे घालायचे होते तर मग गेली 2 महिने गोकुळ बदनाम का केलं असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. नेमकं काय म्हणालेत आमदार सतेज पाटील ते पाहूया. माझं म्हणणं तेच आहे की 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली. तुम्हाला जर गळ्यात गळा घालायचाच होता तर आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचं मत आहे. म्हणजे मी म्हणलं तसं भावकीचं अजून मिटलेलं नाही का मिटलंय हे माहित नाही. त्यामुळे ते ज्यावेळी पॅनल होईल प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्याच वेळी सगळ्या गोष्टी पुढे येईल. वाढत्या महागाईच्या विरोधात आज गडिंग्लजमध्ये उबाटा शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा प्रमुख सुनील शेंत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रांत कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा निषेध करत आंदोलकांनी गॅस सिलेंडरला हार घालून त्यांचं श्राद्ध वाहिलं. तर बैलगाडीतून जात प्रांत अधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन दिलं. केंद्र आणि राज्य सरकारनं महागाई तातडीनं कमी करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला. कोल्हापूरच्या बापलेकानं थेट मुंबईत पोलीस दलात भरती होऊन एक नवा इतिहास रचलाय. पन्हाळा तालुक्यातील आरूळ गावचे माजी सैनिक विजय पाटील आणि त्यांचा 19 वर्षांचा मुलगा पृथ्वीराज या दोघांची एकाच वेळी पोलीस दलात निवड झाली. देशसेवेनंतर खाकी वर्दी मिळवण्यासाठी वडिलांनी वयाच्या या टप्प्यावर मैदान मारलं. तर वडिलांचा आदर्श घेत अवघ्या 24 तासात मुलानेही पोलीस भरतीत बाजी मारली. एकाच वेळी बापले पोलीस झाल्यानं सध्या संपूर्ण आरूळ गावात फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार जल्लोष सुरू आहे. कागल तालुक्यातील वनाळे परिसरात पावसानं दांडी मारल्यामुळं भात पेरण्या खोळंबल्यात. ज्या शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यांच्या अडचणी कडक उन्हामुळं मोठी वाढ झाली. उन्हाच्या तीव्रतेनं पेरलेलं बी जळून जाऊ नये म्हणून केनवाडे सावडे रस्त्या शेजारील शेतकरी उपलब्ध पाण्याद्वारे भात खाचरे भिजवून उगवण क्षमता टिकवण्यासाठी सध्या मोठी धडपड करताना दिसत आहेत. पाऊस लांबल्यानं आता बळीराजा चिंतेत पडला असून वरुण राजा कधी बरसणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.